पार्वती मधूनच त्याच्याकडे पाहत होती. त्यावेळी राजविंडा दिसणारा सखाराम आता कसा तरीच दिसत होता. त्याच्या सावळ्या पण तजेलदार चेहऱ्यावरचे पांढरे डाग उठून दिसत होते. पाय तर सगळेच पांढरे फट्टक झाले होते. तो पांढरेपणा तरी कसा, तर चुन्यात तपकीर मिसळल्यासारखा. हाताच्या बोटांवर तीळ ठेवायला सावळी जागा उरली नव्हती आणि त्यावरची नखं बघवत नव्हती. अशा विचित्र रंगाची झाली होती. सखाराम उभ्या अंगानं कोडानं भरला होता. त्याला घरात ठेवून घ्यायला लेक सून तयार नव्हते. लेक म्हणाला होता, आई, आता बाबांना घरात ठेवणं शक्य नाही. माझा सगळा संसार व्हायचा आहे, पोरींना उजवायचं आहे, पोरांना दुसऱ्या घरच्या मुली यायच्या आहेत. या घरात कोड आहे असं कळलं तर कुणी पुढं पाऊल तरी टाकेल का? पण आता या वयात ते कुठं जातील रे? तिने अगतिक होऊन लेकाला विचारलं. तू कर की काही सोय. उभा जन्म तर याचं त्याचं करण्यातच घालवलास. बघ कुणी उपयोगी पडतंय का? त्यांना एकट्याला कुठे ठेवायचं? घोटभर पाणी तरी हातानं घ्यायचं माहिती आहे का त्यांना? क्षणभर लेक गप्प बसला आणि मग म्हणाला, मी तुम्हाला दोघांना पुरेल इतका दाना कुठे असाल तिथे पाठवीन. तिने चमकून लेकाकडे पाहिलं. आईच्या डोळ्याला डोळा न देता तो निघून गेला होता. पार्वती सारं समजून चुकली. इथून पुढचं जीणं आपलं आपणच घालवायचं हे तिला उमगलं. नाहीतरी आजपर्यंत तसा आधार तरी कोणाचा होता? लग्नानंतरची पहिली 5-7 वर्ष काय धडपणी गेली असावी तेवढीच. बाकी सगळा उन्हाळाच. असा तसा नाही, वैशाखी उन्हाळा जीव घेणारा. पण त्यावेळी जीव गेला नाही, उलट जगायला धडपडत राहिला. अटीतटीनं आल्या प्रसंगाशी झगडत उभा राहिला. का? कुणासाठी? या पोरासाठीच, सदानंदसाठी. माझा सदा, माझा सदा हा एकच जप जपत ती जगली होती. आणि आज तिने सखारामकडे पाहिलं. तो कलंडला होता. तिच्या बाजूला पाय येऊ नये म्हणून तो तिरका झाला होता. त्याला पाठीशी टेकायला असलेलं गटुळं सरकत सरकत पायाकडे गेलं होतं. ते पाहून तिला चीड आली, नेहमीचीच. गेली 10-15 वर्ष मनात घर करून राहिलेली. एवढे काही ते आजारी नाहीत. मला लाथा मारताना बरी अंगात रग होती.